ठाकरेंच्या एकीनं महायुतीची कोंडी होणार? ठाकरेंच्या युतीचा भाजपला धसका? पालिका निवडणुका भाजप महायुतीत लढणार. मराठीच्या मुद्द्यावर मनोमिलन झालेले ठाकरे बंधू अवघ्या 21 दिवसात पुन्हा एकदा एकत्र आले. त्याला कारण ठरलं उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. हेच निमित्त साधून राज ठाकरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत शुभेच्छा दिल्या आणि ठाकरेंची युती पक्की झाल्याचा दावा भास्कर जाधवांनी केलाय. हे आगामी काळातल्या युतीचे संकेत मानायचं का? 100% युती होईल असं म्हणायचं का? झाली युती झाली काय की आपण जे म्हणता की या भेटीगेटी वाढलेल्या आहेत, हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जात होती, तुमच्या मनामध्ये जो काही संशय होता, या संशयाला आज पूर्णविराम मिळाला. हे दोन भाऊ एकत्र आले ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. गेले काही महिने ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा रंगतायत. मात्र आता भाजपनं या युतीचा धसका घेतलाय का असा प्रश्न विचारला जातोय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर नाही तर महायुतीत लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलंय. बघा, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो, कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे. मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल. ते एकत्रित आले, ते वेगळे लढले, कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होईल. खरं तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं एक गटा मराठी मतं मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडे वळण्याची शक्यता आहे. तर या युतीचा सर्वाधिक फटका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. काल ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यामुळे स्वाभाविक आहे याचा फटका जर कोणाला बसणार असेल तर सर्वप्रथम हा एकनाथ शिंदे यांना बसेल. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं एवढं काय अस्तित्व नाही. हे दोन भाऊ एकत्र आले तर यांचं जर संख्याबळ 100-1 जर असेल तर मग ते पोस्ट अलायन्स जसं ज्या पद्धतीने नगरसेवक आमदार फोडाफोडीचं राजकारण चालतं ते आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये बघायला मिळेल. विधानसभा निवडणुकीत राज्यात ठाकरेंच्या सेनेची दाणादाण उडत असताना मुंबईत मात्र ठाकरेंनी आपलं वर्चस्व राखलंय. तर याच निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 31 तर मनसेला 4% मतं मिळाली. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी बहुल प्रभागांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दादर, परळ, शिवडी, घाटकोपर, मुलुंड भागात ठाकरेंचा प्रभाव आहे. तर चेंबूर, विक्रोळी, बोरिवली, अंधेरी, विलेपार्ले या भागात मनसेचा प्रभाव आहे. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगत दोन्ही बंधू एकत्र आल्यास मुंबईत 54% मतं ही ठाकरेंच्या युतीला मिळण्याची शक्यता सर्व्हेमधून व्यक्त केली जाते. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिकेत एक नवं समीकरण तयार होऊ शकतं. भाजपसह इतर पक्षांची गणितं विस्कटू शकतात. मात्र ही युती केवळ महापालिकांसाठी आहे की दीर्घकालीन मराठी एकजुटीसाठी हे वेळच ठरवेल. गणेश कवडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.